अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरामध्ये शिवनगरी परिसरात गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे। एकाच रात्री अनेक घरांमध्ये घुसून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली असून या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साधारण 3 वाजताच्या सुमारास 4 अज्ञात चोरटे वीरेंद्र सावरकर यांच्या घरात शिरले। घरातील कपाट फोडून त्यांनी पर्समध्ये ठेवलेले अंदाजे 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 3 ते 4 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली। दरम्यान कपाट फोडण्याचा आवाज आल्याने घरमालक वीरेंद्र सावरकर यांना जाग आली। त्यांनी तात्काळ चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरटे आणि सावरकर यांच्यात झटापटही झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे घटनास्थळावरून पसार झाले। विशेष म्हणजे चोरट्यांनी फक्त एकाच घरावर डल्ला न मारता शिवनगरीतील इतर अनेक घरांनाही लक्ष्य केले। अंकुश प्रकाश उनोने यांच्या घरात घुसून चोरट्यांनी रोख 8 ते 10 हजार रुपये आणि लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले। तसेच सागर बाबाराव खंडारे यांच्या घरातून 5 ते 6 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली। तर जगदीश दहिवडे यांच्या घरातही संशयितांनी प्रवेश केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। एकाच पाठोपाठ अनेक घरांमध्ये चोरी झाल्यामुळे शिवनगरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे। तसेच फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे। तिवसातील शिवनगरी परिसरात एकाच रात्री झालेल्या या मालिका चोरीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे। आता पोलीस या चोरट्यांपर्यंत किती लवकर पोहोचतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।